छोटू मालक, अहो काय विचार केलाय तुम्ही? आपण फुलं आणायचं ना? हो फुयाजी, नक्की जाऊया. मला वाटलं तुम्ही अंधाराला घाबरले का काय म्हणून. फुयाजी, मी घाबरत नाही, पण फुयाजी मी माझ्या मा आणि बाबासाठी काही करेन. पण मला सांगा, हे ब्रह्मकमल नक्की मा आणि बाबाला ठीक करेल ना? नक्की एकत्र अंधार बघा. तुम्हाला सांगते, लई ते जादूचं फुल असतंय. जर का ते आपण घरी आणलं की मग बघा तुमच्या घरातल्या समध्या अडचणी छूमंतर होऊन जात्याल. ओके फुयाजी. हो फुयाजी, सगळ्यांना वाटायला पाहिजे मी इथेच झोपी गेले. अहो, तुम्ही कशाला काळजी करताय? मी हाय की डबा डबा डबा. विनायकराव, अहो लेकरानं वाढल्यामुळे 1.5 चपाती जास्तच गेली मला तर. हा खरंय खरंय. अहो पण त्यामुळे झोप पण ना तास 1.5 तास जास्त जाणार आहे बघा उद्या. हो नक्की नक्की. छोटू मालक, हो ते तुमचे दोन्ही आजोबा अजून इथं बसल्यात. पण आपल्याला लवकर जायला पाहिजे ना. हो ना, आता काय करायचं मग? फुयाजी थांबा, माझ्याकडे एक ऐकते. काय? बापू, आजोबा. अरे बापू, हा? आजोबा, काय? तुम्हाला झोप नाही का आली? नाही म्हणजे तुम्हाला झोपायचं नाही का? अरे बाळा, हाच प्रश्न आम्ही तुला विचारला तर तुला झोप नाही का आली? नाही म्हणजे तुला झोपायचं नाही का? मी चित्र कम्प्लीट झाल्याशिवाय झोपणार ना. म्हणजे ना. विनायकराव, जोपर्यंत चित्र कंप्लीट होत नाही तोपर्यंत तो झोपणार नाही, म्हणजे आपल्याला झोपावं लागेल. चला 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 झोपूया. जाऊ का अमोल? हो आजोबा, बापू, हा बाय. बाय. वाय, एक नंबर फुयाजी. चला आता जाऊया. किती शांत झोपलंय माझं बाळ. दिवसभर पळापळ करत असतो. कोणाला काय हवंय नकोय याकडेच लक्ष असतं सगळं. आता नको डिस्टर्ब करायला. माझं काम झालं ना की मग तुला खोलीत घेऊन जाते बाळा. छोटू पालक, हळूहळू चला. हा काय इथं कुठेतरी मी फुल पाहिलं होतं बघा छोटू मालक. हा का घाबरला का काय तुम्ही? नाही फुयाजी, पण फुयाजी ते फुल फुललेलं असेल ना. आता ते आपल्याला बघायला लागल बाबा. ठीक आहे फुयाजी. बया पोराला धडा शिकवायच्या नादात इथं मला काय होत बसायचं. काय म्हणता फुयाजी? आता तुम्ही घाबरला का? नाही चल शोधू आपण. छोटं पालक, हे बघा इथं आहे हे फुल. पण फुयाजी हे फुल फुललेलं दिसत नाहीये. आता त्याला फुलायला येईल लागल ना. तुम्हाला म्हणलं का नाही मी? दैवी फुल असतं हे, आणि हे बरोबर रात्री 12 नंतर उमलतं. फुयाजी हे फुल किती सुंदर आहे आणि याचा वास पण खूप छान येते. आता आपल्याला ते उमलूपर्यंत वाट बघायला लागणार, थांबायला लागणार आपल्याला. ठीक आहे फुयाजी, आपण थांबूया. अहो छोटं मालक, तिकडं कोण उठलं असलं आणि तुम्ही झोपलेले दिसले नाही तर मग काय होईल? पण फुयाजी आपल्याला थांबावं लागेल ना. ते बी बरोबर आहे. मला एक आयडिया सुचली बघा. हे आपण काम करू,
तुम्ही हे तर थांबा, मी घरी जाते. तिकडं काय चाललंय काय नाही ते बघते आणि 12 वाजता नंतर फळ उमळलं की मी येते तुम्हाला न्यायला. हा पण पुयाजी मी एकटा कसं थांबू इथं? अहो, हे जर सगळ्यांना घरी कळलं ना तर बया मला कामावून काढून टाकतात आणि घरात लय भांडणं वाटेल परत. पुयाजी अहो खरंच मला भीती वाटतेय. हे बघा छोटं मालक, आता घरातलं सगळं नीट करायचंय का नाही तुम्हाला? मग इथं थांबायला लागेल तुम्हाला. ठीक आहे जावा तुम्ही. नक्की जाऊ. हो नक्की जावा. हे बाटलीचं फूड प्लेन. मग तुम्ही या नेला मला, मी थांबेन. बापे, अगं तुला जो धक्का बसणार आहे ना आता, त्याचा विचार करूनच मला लय भारी वाटतंय. आता देव पण तुझ्या या अमोलला वाचवत नसतोय बघ. असं घाबरल्यासारखं का होतंय? अमोल, 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 अर्जुन, अर्जुन बाबा, दिप्या, ए दिप्या, अर्जुन. काय कर सांगतो काय झालं? अरे अमोल नाहीये, मी पाणी प्यायला म्हणून खाली आले, म्हटलं आता त्याला वर घेऊन जाऊया. मला वाटलं तू झोपला इथे, पण इथे नाहीये तू. नीट बघितलं का? सोफ्याच्या मागे असेल तो. नाहीये, मी किती वेळचा आवाज देते अर्जुन. काय झालं? पाणी प्यायला म्हणून मी खाली आले. मी म्हटलं अमोलला वर घेऊन जाऊया, पण तो नाहीये इथे. उलट्या ठेवल्यात रे. अगं असं कसं थांबलं? अमोल, अगं मगाशी आम्ही वरती गेलो त्यावेळी म्हटलं चित्र काढून झोपणार आहे मी. बापू पण नाहीये तो आता इथे. तू कुठे गेलाय? थांब थांब तू इथंच असेल बघतो आम्ही. दिप्या, पुयाजी कुठे? पुयाजी कुठे? अवताजी अमोल पण दिसना आणि ती म्हातारी पण गायब आहे. पुयाजी, ओ पुयाजी. मी आता त्यात पोलीस स्टेशनला फोन करतो, त्या म्हातारीला शोधायला लावतो. मी त्यांच्या खोलीत आहेत का बघून येते. मला बघ ना ग. फोन उचलला. अर्जुन, काय हो मालक? हो, कुठं होता तुम्ही? मी झोपले होते त्याच्या डोळ्याला. झोपले होते? अमोल होता इथे झोपलेला. कुठे आहे तो? आता बघूया. मी झोपायला गेले तेव्हा छोटा मालक इथंच होता. आजी पण आता नाहीये तो इथे. आजी तुम्ही तर ना. हे बघ, त्यांना बोलून काही फायदा नाहीये. आपण आधी अमोलला शोधूया. चल ना. अर्जुन, असं तोल जाऊन चालणार नाही. तू जरा संयमाने घे ना. बापू, आपल्याला वाटते तेवढं सोपं नाही. ही म्हातारी म्हणजे. थांब जरा. बापू म्हणतात ते बरोबर आहे. आधी अमोलला शोधूया ना. चल बाहेर बघू लगेच. चल अमोल, मी पण बाहेर बघतो. हे मोना पटकन चल. मागच्या दरवाजाने गेला का कुठं बघूया. तुझ्या साईडला बघ. अमोल, स्वप्नीलकडे गेला असेल का? स्वप्नील, अरे उचल ना बाबा. अमोल, टिनूच्या बाबांना फोन करून बघू. हॅलो सावंत साहेब. हा टिनूचे बाबा ना. अमोल आलाय का हो तिकडं? नाही का? बरं बरं, काय नाही करतो नंतर.
अप्पे, अगं तू माझ्या बंट्याला येडं केलं आणि मग मी तुला तुझ्या पोराबरोबर सुखाने कसं राहून देईन सांग ना. मला तुमच्या सगळ्यांना आणि खास करून अप्पे तुला आणि अर्जाला तुमच्या त्या एवढीशा त्या टिक्कूजीरावसाठी ना तिळ तिळ तुटताना बघायचंय. चाल, आता हिशोब होणार होणार म्हणजे होणार. फुयाची म्हणली होती की तू कुणाच्याही घरात काहीच वाईट घडू देत नाही. आता मी तुला घेऊन जाईन आणि मग माझी मा आणि बाबा कायम खुश राहतील. मला थोडी भीती वाटायला लागली, पण मी तुला घेतल्याशिवाय जाणारच नाही. अमोल 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 अर्जुन मला भीती वाटायला लागली रे आता. आपण कळाना काय करावं ते. अर्जुन, भुईआजींनीच अमोलला गायब केलंय. आपली काय बोलते तू? हो अर्जुन, जे खरे तेच बोलतेय. एवढं गॅरंटी कसं काय बोलते? झोपलेल्या माणसाच्या अंगावर पावसाचे थेंब कसे असतील. नीट आठव, आता आपण हॉलमध्ये होतो तेव्हा भुईआजी बाहेर आल्या तेव्हा त्यांच्या अंगावर पावसाचे थेंब होते. अर्जुन, अर्जुन थांब थांब जरा, तू आधी शांत हो. आता आता पटकन काहीतरी बोलायला जाऊ नको. शांत राहा, थांब आपण बघूया काय करता येईल. शांत कसं राहा म्हणतेस तू? लहानपोराच्या जीवाबरोबर खेळतात का? आपल्या अमोल नाही सापडला ना, मला लय त्रास होईल आता. अर्जुन मला कळतंय, पण जरा आता शांत राहा. हे बघ, आपल्याला वाटतंय तसं जर काही सगळं भुईआजींनी केलं असेल ना तर त्यांना बोलून काही फायदा नाहीये. आपल्याला आपला अमोल सुखरूप घरी हवाय ना. हे बघ, मग त्यांच्याशी शांततेत बोलून प्रेमाने गोड बोलून पत्ता काढावा लागेल. अबे, असल्या माणसांना गोड बोलून काय चालत? अबे, तुला शांत बोलायचं तू बोल. ही ना आज स्पष्ट नाही बोलली ना भुईआजी, माझ्या हातून मरला ती. तुला सांगतो थांब जरा, शांत हो म्हणते ना मी तुला. शांत राहायचं ना, तू राहा शांत. अमोल जर नाही सापडलं ना अबे, माझ्या हातून तिचा जीव जाईल. आपल्याला आपला अमोल सुखरूप घरी हवाय ना. शांत राहा, आपण आतमध्ये जाऊन बघूया एकदम काय होतंय आधी, मग आपण पुढचा विचार करू. अर्जुन, अमोलसाठी म्हणते मी, प्लीज. या पी शेवटी माझ्यापर्यंत पोचलीच. कशी काय एवढी हुशार जन्माला आली काय माहिती. हा अर्जा पिल्लई खाकी डोक्याचा आहे. या आपीने जर माझ्यावर शंका घेतली नसती ना तर आज सगळं माझ्या मनासारखं झालं असतं. कसलं काय, जाऊ दे मरू. त्या बारक्याला आता शोधून आणलं पाहिजे, नाही तर बया हा अर्जा नरड दाबून मारून टाकेल मला. कुठं गेला असेल अमोल? अहो, तुम्ही टेन्शन नका घेऊ, सापडतील छोटे सरकार. दिप्या, काय मागमूस लागला खरे तुला? नाही बापू, सगळीकडे बघितलं मी, पण कुठंच नाही गावला अमोल. अहो, मागच्या वेळी छोटे सरकार नाश्ता आणायला गेले होते तेव्हा आपण असेच घाबरलो होतो, पण आता हा अंधार आणि पावसामुळे मला खूपच भीती वाटतेय. बापू, अहो देव न करो, पण अमोल जर का सापडला नाही ना तर माझी जगायची इच्छा संपून जाईल. विनायकराव, असं नका बोलू. सापडेल अमोल. भुईआजी कुठे ती? उशीर झाला, ती म्हातारी पण गायब आहे. दाजी, ते नक्कीच आपल्यापासून काय तर लपवत्या बरं का. तिची हौस बीच पूर्ण करणार आहे आता. दिप्या, पटकन बघ, शोध तिला. हो, मी बघतो. हो अर्जुन दादा, पण त्या भुईआजी इथंच होत्या ना, मग ह्या सगळ्यात त्यांची काय चूक आहे? मोना, हे बघा, आता काय चूक काय बरोबर पेक्षा त्या कुठे आहेत ना हे बघितलं पाहिजे. काय चाललंय अमोलच्या बाबतीत? एवढ्या रात्री कुठे गेला असेल तो? बापू, तुम्ही शांत व्हा, तो सापडेल. थांबा जर. अर्जा, अरे काय बी कर, पण माझ्या अमोलला शोधून आण. अरे मी नाही जगू शकणार त्याच्याशिवाय.
कदम कदम असं धीर सोडून नाही चालणार. तुम्ही शांत व्हा, सापडेल तो. थांबा. बाबा शांत व्हा बरं. अर्जुन, आपण सगळ्यांना धीर देतोय, पण माझा धीर सुटत चाललाय. असं करून कसं झालं? मी तुला किती वेळेला सांगितलंय, मला न सांगता तू कुठे जायचं नाही. तू कुठे गेला होता? अमोल, अरे आमचा विचार करत जा की रे बाळा. असं कुठे निघून जातो तू? आजोबा, मी ब्रह्मकमळ आणायला गेलो होतो. अरे पण बाळा तू कशाला आणाय गेला होतास? मामा, अरे ते फुल घरात असले ना की सगळे एकत्र राहतात, भांडण होत नाही, म्हणून मी हे आणायला गेलो होतो. अमोल बाळा, ब्रह्मकमळाचं फुल घरात असेल तर भांडणं होत नाहीत, सगळेजण एकत्र राहतात. हे तुला कोणी सांगितलं रे? फुयाजीने. फुयाजी. अर्जुन, फुयाजी, तुम्हाला माहिती आहे का अमोलचं वय काय? काय त्याला अजून 8 वर्ष पण पूर्ण झाले नाहीत, आणि तुम्ही त्याला घेऊन रात्रीचं फुल आणायला गेला होतात का? मालक, माझे काही बी चूक नाही बघा. आता मी पडले नोकर माणूस, आणि ते जरी बारका असलं तरी मालक आहे ना. मग त्याने सांगितलं मला, ते ऐकायला पाहिजे, ते चल म्हणलं म्हणून. आओ फुयाजी, तो लहान आहे, तुम्ही तर मोठे आहेत ना, तुम्हाला कळायला पाहिजे ना. तसं नाही साहेब. आता ते म्हणाले की मला घरात अजिबात अडचण नकोय, फुयाजी चला आपण ब्रह्मकमळ आणायला जाऊ, म्हणून मी गेली. छोटे मालकच म्हणले की घरात कोणाला बोलू नका फुयाजी, म्हणून मग अशी तुम्हाला काही बोलले नाही. हो खरंच बाबा, मी आपल्या घराच्या आनंदासाठी फुल आणायला गेलो. अमोल, पास पास. आता मी तुला कितीदा सांगितलंय, मला सांगितल्याशिवाय तू कुठे जायचं नाही, सांगितलंय ना. आणि काय फुयाजी, घरात सगळं नीट चाललंय ना, सगळं छान आहे ना, मग तुम्ही त्याला काय सांगितलं? घरातल्या अडचणी दूर होण्यासाठी हे फुल आणायचं म्हणून का सांगितलं तुम्ही? मॅडम, आता कसं सांगू तुम्हाला, त्या साहेबांच्या मैत्रीण नव्हत्या का आल्या घरी बया, तवा दाखल्या मालकांचं तोंड लय हो बारीक झालं होतं. मला लय वाईट वाटलं. विचारा पाहिजे तर कोणा बाईला, आहे का नाही मला बाई? अहो वंस खरं आहे. अहो आर्याताई घरी आल्या किंवा अर्जुनदादांच्या आसपास जरी असल्या ना, तरी छोटे सरकार खूप नाराज असतात. आणि आज सकाळी आर्याताई अर्जुनदादांना घेऊन गेले ना, त्यामुळे तर ते खूपच नाराज होते. फुयाजी, यानंतर असं काही करायचं असेल ना तर पहिल्यांदा मला सांगायचं. इथून पुढे असा हलगर्जीपणा मी अजिबात खपवून घेणार नाही. आणि हे बघा, मी तू शांत हो. आणि फुयाजी, तुमचं खरंच आज चुकलंय बरं का. अहो, लहान लेकरू हट्ट करतंय म्हणून त्याला पाहिजे ते द्यायचं नसतं हो. अशानं जीवावर बेतेल त्याच्या. बापू, पण त्यांची काय चूक आहे? त्या तर चांगल्यासाठीच घेऊन गेले होते ना छोटे सरकारांना. हो ना, ज्यातलं आपल्याला कळत नाही ते बोलत जाऊ नकोस. अगं, येळ गेल्यावर चूक कुणाची ही विचारून काहीच उपयोग होत नाही ग. हा आज ना मला खरंच लई भ्या वाटलं होतं ग. विनू बाबा, तुम्ही सावरा स्वतःला. आता आलाय ना अमोल. हो आजोबा, आय एम सॉरी. मी पुढे असं नाही करणार. अमोल, तू अजिबात ऐकत नाही असं कोणाचं. अमोल बाळा, मी आरे मावशी बरोबर असलेलं तुला आवडत नसेल ना, तर मी तिच्यापासून लांब राहील. पण तू प्लीज असलं काय परत करू नकोस, प्लीज. हो बाबा, प्लीज मला
आप्या अगं काय का असं ना, आज लेकरानं ब्रह्मकमळ आणले, ही नव्या आनंदाची चाहूल असेल. नको नाराज हो त्याच्यावर. हो बापू, जे काही चाललंय ते त्याच्यासाठीच चाललंय ना. मग त्याला कळत नाहीये का? मा अगं ह्या फुलांना आपल्या घरातलं वातावरण छान नाही बघ. आणि तू आणि बाबा अजून खुश राहा. अमोल, परत असं करायचं नाही. सॉरी मा. अप्पे, अगं चल आता हेच फुल अमोलच्या हातनं आपण देवापुढे ठेवूया. चल चल चला.